तर गेल्या अनेक दिवसांपासून विरोधकांनी लावून धरलेल्या मतदार यादी घोळावर देखील मुख्यमंत्र्यांनी भाष्य केलं। मतदार याद्यांमध्ये सुधारणा व्हावी माझी भूमिका आहे असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं। त्यासाठी निवडणूक आयोगाकडेही गेलो असं फडणवीसांनी म्हटलं। तर मतदार याद्यांबाबत विरोधकांचा कांगावा निरर्थक आहे असंही त्यांनी सांगितलं। तर विरोधकांवर बॉम्ब टाकणार असून लोकसभा निवडणूक काळात त्यांना ज्या मतदारसंघात लाभ झालाय तिथला मतदार याद्यांमधला घोळ पुराव्यांसह जनतेसमोर आणू असा इशारा मुख्यमंत्री फडणवीसांनी दिलाय। तर अनौपचारिक गप्पांमध्ये फडणवीस काय म्हणाले ते बघूया। ठाणे, पुणे, पिंपरी चिंचवडला भाजप स्वबळावर लढेल। जिथे मित्रपक्ष एकमेकांचे स्पर्धक आहेत तिथे वेगवेगळे लढू। निकालानंतर काय करायचं ते ठरवू। मुंबईत मात्र महायुती म्हणून आपण एकत्र निवडणूक लढणार हे त्यांनी स्पष्ट केले। मुंबईत एकत्र आणि राज्यात वेगळं लढून मग एकत्र येणार असंही ते म्हणाले। तर मतदार याद्यांवरून टीका करणाऱ्यांना त्यांच्याच पद्धतीने उत्तर देऊ। लोकसभेला मवियाला कसा फायदा झाला त्याचे पुरावेच देऊ असंही फडणवीसांनी म्हटलेलं आहे। सध्या तरी आपण वर्षावरच राहणार आहोत। दिल्लीत जाण्यावर 2029 नंतर पाहू असंही त्यांनी सांगितलं।